नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. परिवहन महामंडळासाठी उपाययोजना राबवण्याचा निर्णय. काळजीपूर्वक घरगणना करावी. आयुक्त सौरभ राव आणि आमदार केळकर यांच्या पुढाकारानं म्हाडा रहिवाशांच्या समस्या मार्गी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातत्यानं तोट्यात चालणाऱ्या विभागांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि नफ्यात आणण्यासाठी व्यापक उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक तोट्यातील विभागासाठी प्रादेशिक व्यवस्थापक दर्जाच्या अथवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते या अनुषंगानं एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बोलवण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केवळ उत्पन्न वाढ नव्हे तर खर्च नियंत्रण, इंधन बचत, महसूल गळती रोखणं आणि प्रशासकीय शिस्त यांचा एकत्रित विचार करून ही कार्यपद्धती राबवण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संबंधित विभागाची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. एसटीचं उत्पन्न वाढवण्यासोबत खर्चात बचत करण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे. विशेषतः डिझेल बचतीसाठी प्रत्येक आगाराला जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून सातत्यानं डिझेल बचत करणाऱ्या आगारांना प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर करण्यात येणार आहे. इंधन बचत हीच एसटीसाठी अतिरिक्त उत्पन्न निर्मिती असल्याची भूमिका महामंडळानं स्पष्ट केली आहे. अतिकालीन भत्त्याच्या संदर्भातही कठोर आर्थिक शिस्त लागू करण्यात येणार असून वित्त विभागानं निश्चित केलेल्या निकषांनुसार अतिरिक्त काम आणि भत्त्यांना मंजुरी दिली जाणार आहे. एसटीच्या मालमत्तांमधून अधिकाधिक महसूल मिळवण्यासाठी प्रत्येक बसस्थानकावरील व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. तसंच प्रत्येक बस स्थानकावर सकाळच्या सत्रात इश्यू अँड स्टार्ट उपक्रम काटेकोरपणे राबवण्यात येणार असून बस सुटण्यापूर्वी प्रवाशांना तिकीट वितरणाची प्रक्रिया व्यवस्थित पार पडते की नाही यावर देखरेख ठेवली जाणार आहे. एसटी ही केवळ परिवहन सेवा नसून महाराष्ट्रातील सामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त, जबाबदारी आणि कार्यक्षम व्यवस्थापन यांच्या आधारे एसटीला सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सर्व स्तरांवर कठोर पण सकारात्मक पावलं उचलली जातील असा विश्वास परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. ठाणे महापालिका हद्दीत 16 मे पासून घरगणनेसाठी प्रगणक घराघरांमध्ये भेटी देत असून प्रभाग समितीनिहाय सुरू असलेल्या घरगणना प्रक्रियेचा आढावा आज पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. 14 जून पर्यंत 100% घरगणना पूर्ण होईल. यामध्ये कोणतंही घर गणनेशिवाय सुटणार नाही. त्यादृष्टीनं आवश्यकता भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वाढवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. या बैठकीला उपायुक्त जी गोदेपुरे, मधुकर बोडके, दिनेश तायडे उपस्थित होते. ठाणे शहरातील 9 प्रभाग समितीनिहाय 5284 घरगट तयार करण्यात आले असून त्या अंतर्गत अंदाजे 7,34,496 इतकी घरांची संख्या आहे. घरगणनेसाठी संपूर्ण ठाणे शहरात 5,323 प्रगणक, 852 पर्यवेक्षक काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. बैठकीत विविध प्रभागांमधील घर जनगणनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. काही ठिकाणी मनुष्यबळ, तांत्रिक अडचणी येत असतील तर त्यावर तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्यात. घरगणना हे काम राष्ट्रीय कर्तव्य असून या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रगणक, पर्यवेक्षक यांनी काळजीपूर्वक हे काम करावं. हे काम अत्यंत महत्त्वाचं असून प्रत्येक घराची अचूक नोंद होणं आवश्यक असल्याचं आयुक्त राव यांनी सांगितलं आणि सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलंय. कोलशेत येथील म्हाडाच्या इमारती, शिवाईनगर येथील म्हाडा इमारतींचं लेआउट आणि लीज करार, आनंदनगर येथील स्वामी समर्थ मठ इत्यादी प्रश्नांबाबत आमदार केळकर यांच्या पुढाकारानं शासकीय विश्रामगृहात म्हाडा अधिकारी आणि रहिवाशांसोबत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत केळकर यांच्या स्पष्ट सूचनांनंतर अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यानं रहिवाशांना दिलासा मिळालाय. कोलशेत येथील कोकण म्हाडानं बांधलेल्या इमारतीतील सुरक्षा व्यवस्था, पाण्याचा निचरा, जास्त दरानं फ्लॅटधारकांचे आकारलेले भाडे, त्याचबरोबर जुन्या इमारतींचा पुनर्विकास याबाबत चर्चा करण्यात आली. शिवाईनगरमधील सोसायट्यांच्या सुरू असलेल्या पुनर्विकास प्रक्रियेत भाडेपट्टा करार, कोकण म्हाडानं लावलेले अनेक प्रकारचे चुकीचे शुल्क या बाबी अडथळा निर्माण करतायत. अकृषिक कर रद्द होऊनही त्याची अवास्तव बिलं पाठवण्यात आल्यानं भाडे कराराची प्रक्रिया रखडली आहे. अवास्तव आकारलेले वेगवेगळे कर कमी करून आठवडाभरात याबाबतची माहिती देण्यात येऊन तात्काळ भाडेकराची प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना केळकर यांनी केली आहे. लवकरच याविषयी सर्व सोसायट्यांना त्यांनी भाडेकरार करण्यापूर्वी किती रक्कम भरायची आहे आणि कशाप्रकारे भरायची याची संपूर्ण माहिती पुढच्या आठवड्याभरात देऊन त्यांचे भाडेकरार तात्काळ करण्यात येतील
असं आश्वासन कार्यकारी अधिकारी राठोड यांनी दिले. आनंदनगर येथील स्वामी समर्थ मठाचे पदाधिकारी आणि भक्तगण देखील या बैठकीला उपस्थित होते. मठ परिसरात असलेली जागा कोकण म्हाडाच्या मालकीची असल्यामुळे ही जागा मठाला देण्यासंदर्भात कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याची सूचना आमदार केळकर यांनी केली आहे. याविषयी अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून त्याविषयी निर्णय घेऊ असं आश्वासन मठातील पदाधिकारी आणि स्वामी समर्थांच्या भक्तगणांना दिलं आहे. गेल्या काही दिवसात सीएनजीच्या दरात झालेल्या वाढीमुळे आणि महागाईमुळे ठाणेकरांचा रिक्षा प्रवास आता महागणार आहे. ठाणे शहर रिक्षा टॅक्सी समन्वय कृती समितीनं प्रादेशिक परिवहन विभागाला आरटीओ रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यासाठी पत्रच दिलंय. त्यामध्ये प्रति किलोमीटर किमान 4 तर पुढील 1 किलोमीटरसाठी 2 रुपयांच्या दरवाढीची मागणी करण्यात आली आहे. आधीच महागाई आणि त्यात रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ होणार असल्यानं ठाणेकरांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. शहरातील टॅक्सी आणि रिक्षा चालक मालक गेल्या काही दिवसांपासून भाडेवाढ करण्यासाठी आग्रही होते. दररोज सीएनजीचे भाव वाढत आहेत, त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय. सध्या सीएनजीचे दर 84 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्यानं वाहनधारकांचे आणि चालकांचं बजेट कोलमडलंय. त्यामुळेच भाडेवाढ करण्यासाठी टॅक्स आणि रिक्षा चालक पेटून उठलेत. शहरात सुमारे 8 लाख वाहनं सीएनजीवर चालतात. त्यामध्ये साधारणपणे 2 लाख रिक्षा, 1 लाखाहून अधिक टॅक्सी आणि 5 लाखाहून अधिक खासगी कारचा समावेश आहे. तर वाढत्या महागाई आणि सीएनजी दरवाढीमुळे रिक्षा चालकांनी दरवाढीचा प्रस्ताव दिलाय. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ठाणे, लोकमान्यनगर, वागळे इस्टेट आणि घोडबंदर पट्ट्यात प्रवास करणाऱ्या नोकरदारांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. मागील काही वर्षात सततची वाढणारी महागाई, सीएनजीचा वाढणारा दर, वाहनांच्या वाढलेल्या किमती, वाहनांची दुरुस्ती देखभाल खर्च, बँक कर्ज, रिक्षा चालकांची मेहनत विचारात घेऊन भाडेवाढ करण्याबाबतचं पत्र देण्यात आलं आहे. तरी खटुआ समितीनं निश्चित केलेल्या सूत्रानुसार दरवाढीचा निर्णय लवकर घेण्यात यावा. टॅक्सी आणि ऑटो रिक्षा भाडेदरात नियमाप्रमाणे मिळणारी हक्काची दरवाढ तात्काळ जाहीर करावी अशी मागणी रिक्षा टॅक्सी युनियननं केली आहे. दरवर्षी तुमचं नाव सांगा, किती वर्षापासून तुम्ही रिक्षा चालवताय आणि आता इंधन दर वाढ झालेली आहे, सीएनजीचे दर वाढलेले आहेत, कुठेतरी रिक्षा चालवणं परवडतात? माझं नाव सुरेश शंकर शिंदे आहे. पण आता रिक्षाचे दर वाढणं गरजेचं आहे, कारण इंधनचं पण आता सीएनजी पण गॅस वाढलेला आहे आणि आम्हाला तसं म्हणायला गेलं तर परवडत पण नाही ट्रॉफिकमुळे पण म्हणा. त्याच्यामुळं रिक्षा हा 30 रुपये मीटर झालाच तर फार छान होईल. बरोबर. रिक्षावाल्यांचे बाटला सर्टिफिकेट जे असतं 3 वर्ष येतं तर बाटला साफ करतात पासिंगसाठी. ती पहिले फी होती 600 रुपये. आता या बाटला टेस्टिंगवाले काय केलं, युनियन संघटना उभी केली. कुठे जावं तुम्ही, ते 3000 रुपये घेतात. एवढा खर्च लागत नाही त्याला, फक्त काय बाटला साफ करतात, फवारा मारतात, 3000 रुपये द्या. ही लुटमार बंद होत नाही. आम्ही सरकारला निवेदन दिलं, परिवहन आयुक्तांशी भेटलो, ते म्हणतात आमच्या अखत्यारीत प्रश्न येत नाही. मग कोणाच्या येतं अखत्यारीत प्रश्न? आणि त्याला सीएनजीसाठी पर्याय पण पेट्रोल पण गाडी याच्यामध्ये पेट्रोल सीएनजी दोन्ही आहेत. तर तुम्ही त्यांनी काय केलं आहे, सिस्टीममध्ये ते सीएनजी कंपल्सरी करून ठेवली, त्याच्यामुळे गाडी पासिंगला आमच्या अडकते. तो पण विषय याच्यामध्ये येतो. म्हणून रिक्षाचं मीटर वाढ ही झालीच पाहिजे. कळवा येथील मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीयल लिमिटेड कंपनी बंद होऊन तब्बल 37 वर्ष उलटली तरीही हजारो कामगारांना न्याय मिळालेला नसल्याची खंत मफतलाल कामगार संघर्ष समितीनं व्यक्त केली आहे. 27 मे 1989 रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी बंद करण्यात आली आणि 2203 कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. जमीन विकून कामगारांचे पीएफ, निवृत्ती वेतन आणि इतर थकबाकी द्यावी. झोपडपट्ट्या आणि पार्किंगमधून आर्थिक व्यवहार सुरू असताना कामगार मात्र न्यायापासून वंचित आहे अशी भावना कामगारांनी व्यक्त केली. कामगारांच्या म्हणण्यानुसार अन्यायाची मालिका 1986 पासूनच सुरू झाली होती. त्या काळात 923 कामगारांना सक्तीनं निवृत्त करण्यात आलं. 25 वर्षाहून अधिक काळ प्रामाणिक सेवा बजावलेल्या कामगारांना अपमानास्पद पद्धतीनं बाहेर जावं लागलं. तत्कालीन कामगार नेते तथा स्वातंत्र्यसैनिक आप्पा सामंत यांनी ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेली. सर्वोच्च न्यायालयानं कामगारांना सन्मानानं कामावर सामावून घेण्याचे आदेश दिले होते. मात्र व्यवस्थापनानं आदेशाची अंमलबजावणी केली नाही. त्यानंतर 1989 मध्ये उर्वरित सर्व कामगारांना बाहेर काढलं. 1990 साली कामगारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र कंपनीचे कथित गैरव्यवस्थापन आणि मालकांचा निष्क्रियपणा यामुळे कंपनी पूर्णपणे बंद पडली, असा आरोप मफतलाल कंपनीचे कामगार सतीश मनवल यांनी केली आहे.
न्यायालयीन आदेश होऊनही मालकानं कोणतंही कायदेशीर देणं देण्यास किंवा कंपनी पुन्हा सुरू करण्यास स्वारस्य दाखवलं नाही. त्यामुळे 1 फेब्रुवारी 1999 रोजी कंपनी मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरच्या ताब्यात देण्यात आली. दरम्यान जमीन विक्री प्रकरणात प्रगती न झाल्यानं हे प्रकरण DRT न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलं. 2024मध्ये पहिला लिलाव जाहीर करण्यात आला, मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाल्याचा आरोप कामगारांनी केलाय. DRT कार्यालयात समाधानकारक उत्तरं मिळत नसल्याचाही आरोप यावेळेला करण्यात आला. विधान परिषदेमध्ये संजय केळकर असतील आमदार यांनी प्रश्न विचारला आहे. कोर्टाने देखील आदेश दिलेला आहे. नेमकं या ठिकाणी कुठे हे होतं की कामगारांना पैसे देतात आणि कमोडिटी जमिनीची व्हॅल्यू कमी होत चालली. जमिनीची व्हॅल्यू कमी, तिथलेच काही राजकारणी लोक आहेत ना त्याच एरियातले, ते त्याच्या पाठीशी आहेत. ते ही प्रॉपर्टी विकून देत नाहीत कोणाला. झोपडपट्ट्या रोजच्या रोज वाढत चाललेल्या आहेत. आता आमची जी 123 एकर जागा आहे, ती जागेला आम्ही कुंपण बांधले म्हणून ती आतापर्यंत सेफ आहे. नाहीतर तीही सगळी जागा भरली गेली असती. आणि त्या जागेमध्ये जवळजवळ 3 पार्किंग प्लाझा उभारलेले आहेत. त्याचे ते लोक महिन्याला लाखो रुपये कमवतात. इथे कोणाचं लक्ष नाही आहे तिथे, म्हणजे DRT कोर्टाचंही लक्ष नाही आहे. तर तिथे जरा लक्ष देऊन जरा तिथे काहीतरी आपण काहीतरी करावं बस. सर, मागणी मान्य नाही झाली तर काय नेमकं पुढचं पाऊल कसं असणार आहे कामगारांचं? आता साहेब सगळे आम्ही माणसं सगळे झालेले आहेत 60च्या पुढे. तर आम्ही काय करणार याच्या पुढे? लोकांना चालता येत नाही आज लोकांनाच रस्त्याने. तरी पण आमचे जे संजय केळकर साहेब आहेत, आमचे आमदार, माननीय आमदार, त्यांचे अथक प्रयत्न त्यांचे चालू आहेत आणि ते करतील याची आम्हाला गॅरंटी आहे. आम्हाला तेच करणार काम आमचं. तर त्यांना जर कोणी अडवलं तर असं नको व्हायला. नाही, त्यांना कोण अडवणार आहे? म्हणजे मागे जसं झालं तसंच पुढे होऊन चाललं तर मग ते नाही असं नको व्हायला. नाही असं नाही होणार. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडू माती तसंच पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना प्रायोगिक तत्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेनं घेतला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर जागांचं वाटप करण्यात येणार आहे. मूर्तिकारांना ठाणे महापालिकेनं मोठा दिलासा दिला असून त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला आता चालना मिळणार आहे. ठाणे महापालिकेकडून यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू माती तसंच पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेश मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना प्रायोगिक तत्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इच्छुक मूर्तिकारांनी संबंधित प्रभाग समिती कार्यालयात 15 जूनपर्यंत अर्ज सादर करणं आवश्यक आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून उपलब्धतेनुसार 15 जुलैपर्यंत जागा तसंच शाडू माती मोफत उपलब्ध करून दिली जाईल. पालिकेकडून फक्त जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून शेड, वीज आणि पाणी यासारख्या सुविधा मूर्तिकारांनी स्वतः उभाराव्या लागतील, असं आयुक्त राव यांनी म्हटलंय. पालिकेच्या महिला बचत गटांमार्फत तसंच वर्तकनगर येथील हवा प्रदूषण प्रयोगशाळेतून शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यावरणपूरक साहित्य किंवा शाडू मातीपासून मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनी अर्ज करताना आपणच मूर्तिकार असल्याचं हमीपत्र देणं बंधनकारक करण्यात आलंय. तसंच पर्यावरणपूरक साहित्य आणि शाडू मातीनं मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना त्यांच्या मंडपाबाहेर पर्यावरणपूरक मूर्ती उपलब्ध आहेत असा आशयाचा 3 बाय 5 फूट आकाराचा फलक लावणं आवश्यक असणार आहे, असं आयुक्तांनी म्हटलंय. पालिकेनं उपलब्ध करून दिलेली ही जागा नवरात्र उत्सव संपेपर्यंत वापरण्यासाठी देण्यात येणार असून त्यानंतर ती पुन्हा पालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार आहे. दरम्यान पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातोय, असंही त्यांनी म्हटलं आहे.